नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा आजची स्पेशल रेसिपी दम आलू. मस्त दिसते की नाही? तर खूप सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मी तुम्हाला सांगते. हे बघा, मी इथे अर्धा किलो बटाटे उकडून छोटे-छोटे बटाटे घ्यायचे. उकडून घेतलेले आहेत. जितके छोटे भेटतील तितके छान. हे बघा छान आपण त्याला होल पाडून घेऊयात. असं जर तुमच्याकडे चमचा जर नसेल तर आपली काडी किंवा टूथपिक असेल ना, तर कशानेही फक्त ओरबाडून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा ग्रेव्ही करणार आहोत त्याची, तेव्हा चव अप्रतिम आतपर्यंत जाते. तर मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलं होतं. त्याच्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे आपण आता फ्राय करून घेऊयात. छान ब्राउन रंग येईल तोपर्यंत आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, मीडियम फ्लेमवर चालू. हे बघा मस्त आपण हलवून घेऊया आता. तर हे होत आहे तोपर्यंत मी एक पेस्ट करून घेते. मी इथे प्युरीसाठी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. अद्रक, कोथिंबीर, 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 लसूण ह्याची आपण छान पेस्ट करून घेऊयात. हे बघा तोपर्यंत आपले छान बटाटे फ्राय झालेले आहेत, पण तरी अजून थोडेसे होऊ देते. हे बघा छान झालेत तर मी आता काढून घेते ते. असा कलर ब्राउन कलर येईपर्यंत फ्राय केले ना, की ते क्रिस्पी होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. ते बघा आपण हे सगळे काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात. जिरे छान तडतडायला हवेत म्हणजे चव अजून छान वाढतील. हे बघा जिरे आपले तडतडले आहेत तर मी याच्यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घेते. एकदम बारीक कापून घ्यायचा आणि मंद आचेवर छान आपण हे ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. तेल त्यातनं मी भरपूर होतं मग थोडंसं काढून घेतलंय कारण खूपच ऑइली नको व्हायला. तर हे होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बोलता-बोलता आपला कांदा छान फ्राय झालेला आहे. अजून एखाद मिनिटं याला फ्राय होऊ देऊयात. हे बघा एकदम मस्त झालेला आहे. तर मी याच्यामध्ये प्युरी टाकून घेते. ती आपण मगाशी बनवली होती ना, ती प्युरी आपण छान याच्यामध्ये टाकून हलवून घेऊयात. हे बघा दिसायला पण किती छान आपण त्याच्यामध्ये काजू टाकले असल्यामुळे छान त्याला ग्रेव्हीला एक शाहीपणा म्हणतो ना आपण, जशी हॉटेलमध्ये भेटते तशी चव येते. तर हे होतच आहे. तोपर्यंत आपण एका साईडला 1 वाटी दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेते. 1 अख्खा चमचा धने पावडर टाकून घेते मी आणि लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट. मी 1 चमचा जिरे पूड घेत आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेत आहे. तुम्ही लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात. हे छान आता आपण हलवून घेऊया. हे बघा आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. तर आपण आपली ग्रेव्ही बघूया. हे बघा मस्त याला आता छान तेल सुटलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकताय किती छान त्याला आता तेल सुटलेलं आहे. आपण एकदा हलवून घेऊया हे. अजिबात त्याला चिटकलं वगैरे नाहीये. गॅस कमीच ठेवायचा. हे बघा आता आपण ही प्युरी टाकून घेऊया. तर दम आलूला ना दही खूप छान लागतं बरं का. तुम्ही आवर्जून टाका. याच्यामध्ये कोणती तुम्ही एखादी वस्तू नसेल तरी चालेल, पण दही लागतंच. कारण दह्याशिवाय दम आलूला चव नाही. तर तुम्ही नक्की टाका. हे बघा मी छान आता हलवून घेत आहे. कलर तुम्ही बघू शकताय किती छान आलेला आहे. आता याला आपण तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं परतून घेऊयात. हे बघा किती छान मस्त तेल सुटलेलं आहे. तेल सुटलं ना, की जे आपले मसाले टाकलेत ना, ते समजायचं की पूर्ण त्याचा जो उग्गीरपणा असतो ना, तो झालाय. निघून गेलाय. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि छान हे आता आपण परत तेल सुटेपर्यंत एखाद मिनिटं अजून परतून घेऊया. हे बघा किती छान ह्याला आपण फक्त 2 चमचे तेल वापरलंय, पण असं वाटतंय की भरपूर टाकले. तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये आता आपण टाकूया मीठ, सगळ्यात महत्त्वाचं.
याला आपण एक हलवून घेऊयात एक वेळा आणि याच्यामध्ये आपण आता जे आपण बटाटे उकडून घेतले होते आलू ते आपण टाकून घेऊया. एक एक करून सगळे आपण टाकून घेऊया. ग्रेव्ही तुम्ही तुमच्या म्हणजे जितकी माणसं आहेत तितक्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकतात. हे बघा टाकून झालेलं आहे. तर मी छान हलवून घेते याला. किती छान दिसायला आणि त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकतात. किती क्रीमी झालेलं आहे. याच्यामध्ये काजू टाकले होते ना म्हणून एवढं छान आपल्याला चव पण आणि दिसायला पण एकदम छान अप्रतिम. मी याच्यामध्ये थोडंसं ते पाणी टाकून घेते. अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार कमी जास्त करू शकतात. हे बघा दिसायला तर अप्रतिम दिसतंय आणि चवीला तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. काही अजिबात वेळ नाही लागत. जर पेस्ट वगैरे प्युरी जर तुम्ही रेडी करून ठेवली ना, तर पटकन 15 मिनिटामध्ये तुमची भाजी रेडी होईल. तर हे बघा मी छान भरपूर याला कोथिंबीर टाकून घेते. आपण एकदा छान याला हलवून घेऊयात. सगळ्या घरामध्ये मस्त घमघमाट सुटला आहे बरं का भाजीचा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी याला एक उकळी येऊन देते. हे बघा मस्त आपल्याला उकळी आली आहे आणि छान तेलही वरती आलेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा. नमस्कार.